तुझीच आठवण काढत होतो ना आता. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. यु नो व्हॉट, मी आपण जेव्हापासून भेटलो ना असं वाटतं की आपलं ना खूप आधीपासून काहीतरी कनेक्शन आहे. लायर. म्हणजे तू एवढा मोठा COO आहेस, तू माझा विचार का करशील? अगं त्या सगळ्या प्रोफेशनल गोष्टी आहेत ग. पर्सनली युवराज फक्त तुझाच आहे. आय मीन फक्त तुझाच विचार करतोय. चल झुटका. अगं खरं सांगतोय, तू इथे येतेस का पटकन? तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो. ऑनेस्टली मी सुद्धा तुला भेटल्यापासून फक्त तुझाच विचार करते. म्हणजे ना असं प्रत्येक स्वप्नात फक्त तू आणि तू दिसत होतास. कधी भेटशील आणि कधी बोलू असंच सतत वाटतंय. यू आर एव्हरीवेअर. आय एम मिसिंग यू राईट नाव. पडणार मम्मा, नक्की पडणार. केदारचे सगळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बाहेर पडणार आणि मग तारिणी आणि केदार घराच्या बाहेर पडणार. त्या मुलीकडनं मी तिच्या अफेअर बद्दल कबूल करून घेते कसं ते बघच. येऊ दे तिला, मग बघ मज्जा. ये मग भेटायला. आज हा हे बघ, सुंदर मुलींना स्वतःला फार काय त्रास देऊ नये. आठवण आहे, पटकन येऊन भेटायचं. कुठे भेटायचं? कुठे भेटायचं? एखादा फिल्मला जायचा प्लॅन करायचा का? सो बोरिंग. म्हणजे आपण आता काही कॉलेजमधले आहोत का? म्हणजे मला फक्त प्रायव्हेटमध्ये भेटायचं होतं. जस्ट यू अँड मी. यू नो व्हॉट आय मीन, राईट? सिरियसली? म्हणजे तुझी इच्छा नसेल तर ओके. हा, मी तुला बळजबरी नाही करणार. नाही नाही नाही, माझी कशी इच्छा नसते. म्हणजे अरे मला तर उलट आवडेल ना भेटायला. म्हणजे मी स्वतः खूप लकी समजतोय की तुझ्यासारखी मुलगी मला समोरून इन्व्हाइट करते. ओ प्लीज. आता असं मुलगा मुलगी फॉर्मॅलिटीज कोण पाळतं? असं काही नाहीये. तुला वेळ नसेल तर ठीक आहे. म्हणजे वेळ असेल तर सांग, पण मला भेटायला आवडेल. अरे या गोष्टीसाठी तर वेळच वेळ आहे. तू बोल. दॅट्स ग्रेट. म्हणजे काल त्या वेटरमुळे जे काम अर्धवट राहिलंय ते आज पूर्ण करूयात. बरं निशू बाळा, जे काही करशील ते सांभाळून कर. नाही अगं, हल्ली ही सगळी लफडी खूप वाढली आहे. बायकांनी ना सावध राहायला हवंय. आपला नवरा कुठे जातोय, कोणाशी बोलतोय यावर लक्ष ठेवायचं. जावई बापूंवर पण नीट लक्ष ठेव. नवरा कसा आपल्या मुठीत ठेवायचा. मी कसं तुझ्या बाबांना इतकी वर्ष मुठीत ठेवलंय तसं. येस डेफिनेटली. युवराज खांडेकर कधी कोणाचा उदार बाकी ठेवत नाही. सो येस, भेटूया. आज आले मांजर आडवी. तर आजचं काम तरी नीट होतंय की नाही काय माहिती. अच्छा, बाहेर निघालात का? बरोबर. त्याला कुठे जायचंय हे त्याचं तो बघून घेईल. तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे ना. ए युवी, तू थांब ना रे प्लीज. जरा बघ इतरांचे नवरे काय काय गुण उधळतायत ते. एकदा सांगितलं मला वेळ नाही तर कळत नाही का? डोक्यात शिरत नाही का एखादी गोष्ट? युवी अरे ऐक ना, तू थांब ना. अगं जाऊ देत ना त्यांना निशी. असं नको व्हायला की ती मुलगी आल्यानंतर केदार राहायचा बाजूला आणि युवराज भाऊजीच तिच्या प्रेमात पडतील. ए ए अजिबात नाही. माझा युवी असं कधीही काहीही करणार नाही. कारण युवी फक्त माझा आहे. हा ठीक हो ना? हो. माझा युवी मला सोडून इतर कोणत्याही मुलीकडे कधीच बघणार नाही. एक कारण माहितीये का काय? अरे कारण केदारचा भाऊ असला ना तरी तो केदार सारखा नाहीये. अरे मूर्ख मुलगी, जरा गप्प बस ना. युवराज भाऊजी. हाय बेबी. अहो कामाचंच आहे कमांडर. हा कर बाबा. नो यू कॅन डू दिस. कर कर कर. हो हो जरा थांबा. बेबी मॉम डॅड बरोबर आहेत. खूप ब बी कार पी पी. नाही बोला. नाही नाही बेस्ट. कर कर. चुकलं चुकलं चुकलं. इरिटेड करत आहेत. काल लेट झालो म्हणून. शाबास रे पट्ट्या, कसला भारी आहे तू. एक नंबरचं लय हुशार आहे तू बाबा. प्लीज वेट फॉर मी. राहिलो होतं का? हा सेट सेट. I will wait all my life for you, my dear
फक्त प्लीज लवकर ये. आय कॅन वेट फॉर माय होल लाईफ, पण प्लीज लवकर ये. लिह ना काहीतरी ते हे आपलं. हा लिह काहीतरी लिह ना तू. तरच ते. अरे ते काही पोरगा आहे का जेनी? सो सॉरी थँक्यू कमांडर, थँक्यू. तरच ते. हॅलो, तू बोलशील आणि आम्ही विश्वास ठेवू? नाही नाही, घ्या. मी असं कुठे म्हणते. रेवाचा अभ्यास सगळा खणखणीत असतो बरं का. बघतीयस ना इंटरनेटवर बघ. म्हणजे माझा फोटो बघून तुम्ही माझ्या चारित्र्यावर शंका घेताय. यासाठी जर मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर नुकसान भरपाई द्यायला लागेल तुम्हाला. बोला, चट बोला. कोण होतं? तू होतीस ना? का तू काढलेस? नो वेज, माझा यात काही संबंध नाहीये. ईशा, ऑफकोर्स. अगं तूच हिचे फोटो काढलेस ना आणि मग तूच हा सगळा सीन क्रिएट केलास. लुक, आय एम नॉट रेलिव्हंट टू दिस. शी इज. आता मी तुला सोडतच नसते मुंगूस तोंडे. आता तू बघच. तुला माहितीये का याच्यासाठी तुला 3 वर्ष, 1, 2, 3 वर्ष डायरेक्ट जेलमध्ये. पण मग तुला आता मी फोटो पाठवणार तुझ्या नवऱ्याचे. म्हणजे तू जेलमध्ये असताना तो कोणाला भेटतो, कोणाला मिठाई मारतो, कोणाच्या पप्प्या घेतो. मजा येईल ना. कारण आता तुला तुझा नवरा पण नाही वाचू शकत आणि कौशिकी मॅम पण नाही वाचू शकत. सॉरी, बिग फॅन पण मॅम. मग